राजा शिवाजीचा ट्रेलर आला आणि सोशल मीडियावर दुसरं पानिपतच सुरू झालं। एकीकडे रितेश देशमुखचा हा ड्रीम प्रोजेक्ट, तर दुसरीकडे लोकांच्या भावना। पहिला गट जो रितेशवर जाम भडकलाय, त्यांचं म्हणणं सिंपल आहे, भाऊ जमलं नाही। लोकांसाठी शिवाजी महाराज म्हणजे लार्जर द लाईफ व्यक्तिमत्व। रितेशचा चेहरा आणि देहबोली या भूमिकेसाठी पुरेशी रांगडी वाटत नाहीये असं अनेकांना वाटतं। रितेशची फॅमिली बॅकग्राऊंड बघता सिनेमात महाराज हिंदू म्हणून दिसणार की लिबरल म्हणून, हेही काहींचं म्हणणं आहे। दुसरीकडे रितेशचे फॅन्स म्हणतात, आधी सिनेमा तर बघा। त्याने हा सिनेमा अनेक भाषेत मोठ्या स्तरावर बनवलाय, जेणेकरून महाराजांचा इतिहास जगभर जाईल। सुबोध भावे, शरद केळकर, प्रसाद ओक यांची देहबोली मिळती जुळती नाही तरी तुम्हाला ते चालतात, मग रितेशच का नको असं काहींचं म्हणणं आहे। विषय जेव्हा आपल्या राजांचा असतो तेव्हा इतिहास आहे तसा पडद्यावर येणं हीच प्रत्येक शिवप्रेमींची इच्छा असते। पण त्यावेळी एक मराठी कलाकाराने महाराजांचा इतिहास ग्लोबल नेण्यासाठी घेतलेली मेहनतही दुर्लक्षित करून चालणार नाही। तुम्ही कोणाच्या बाजूने आहात कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरीला।